फलंदाजीसाठी हा सामना ब्लॉकबस्टर असणार आहे, कारण सामना आहे वाघजाई माता चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आणि त्यातला हा उद्घाटनीय सामना आपल्या समोर मात्र दाखल झालेला आहे। दोन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत, ते म्हणजे सुधीर आणि गणेश। मी विनंती करतोय पंचांना की थोडीशी घाई करायची आहे, वेळ मात्र वाया घालून देऊ नका प्लीज, रिक्वेस्ट असेल। तसंच पांगळोली संघाला सुद्धा विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे। पहिला उद्घाटनीय सामना आपण पाहतोय YouTube लाईव्ह स्पोर्ट्स एम्पायरचे आमचे सर्व मित्र राकेश रिकामे यांच्या योगे आपण पाहतोय हा लाईव्हचा कव्हरेज, ज्यांच्या दिवसभर आज मात्र आपण पाहणार आहोत। स्पोर्ट्स एम्पायर आपलाच एक बांधव मात्र आज YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपल्या या मॅचेस मात्र समाजासाठी आणि आपल्या गावासाठी आपल्यासाठी आणतोय। राकेश रिकामे स्पोर्ट्स एम्पायरचे सर्व ओनर एक प्रयत्न केला आणि त्यात मात्र तो यशस्वी झालाय। आज मात्र त्याचा YouTube चॅनल मात्र 7 समुद्र पार जातोय आणि आपल्याला मात्र आपला आनंद द्विगुणित करतोय। एक मिनिट, गावचे अध्यक्ष योगेश टसाल यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपल्या गावच्या सदस्यांसमोर प्रथम क्रिकेटच्या मॅचचा आनंद घ्यायचा आहे। अंपायर्स थोड़ा सा रिक्वेस्ट रहेगा, थोड़ा सा क्विक करना है प्लीज। उद्घाटनीय सामना आपल्या समोर मात्र आता दाखल होतोय। वाघजाई माता चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय नायगाव नगरी मध्ये येऊन ठेपलेलं आहे। लेप गौलवाडी छोटंसं गाव असलं तरी मोठा प्रयत्न करतायत। क्रिकेटचं प्रेम मात्र आज इथे दाखवत असताना लेप गौलवाडी हा संघ वाघजाई माता क्रिकेट संघ लेप गौलवाडी एक उत्कृष्ट बांधणीचा संघ म्हणून पाहू शकतो आपण पांगळोली या संघाकडे। आई गावदेवी क्रिकेट संघ पांगळोली एक ताकदवर संघ म्हणून नावारूपाला श्रीवर्धन तालुक्याला बिलॉंग करणारा हा संघ आणि त्याच्या समोर उभा ठाकलेला संघ आपण पाहतोय तो म्हणजे घोडेगुम म्हसळा तालुका माणगाव तालुक्याचं नेतृत्व करत असताना आपण पाहतोय या संघाला नेहमी आणि गवळी समाजात ज्यांच्या नावाचा दबदबा आहे असा हा संघ एक दादा संघ म्हणून ओळखला जातो। ही मॅच 100% एक अटीतटीची लढत आपल्या समोर येणार यात काही शंका नाही, कारण दोन दादा संघ मात्र एकामेकांसमोर उभे ठाकलेले आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे गणेश। वन मॅन आर्मी घोडेगुमचा हा स्टार बॅटर कौशल पहिला चेंडू लेगच्या दिशेने ग्लान्स करतोय आणि धावांचा श्री गणेशा करण्यात यशस्वी होतो तो म्हणजे गणेश। एक युवा गोलंदाज आपण पाहतोय जो की पांगळोली संघाचं आई गावदेवी क्रिकेट संघ पांगळोली संघाचं नेतृत्व करत असताना आणि एक स्ट्रायकर गोलंदाज म्हणून नावारूपाला आलेला आपण पाहतोय कौशल मॅन फ्रॉम पांगळोली आणि आता मात्र मारा करेल एका एक्सपिरियन्स खेळाडू सुधीर खेडेकर। स्वतः कॅप्टन बॅटची एज घेऊन मात्र जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आणि हा मात्र सुंदर फील्ड होतोय। लेग बाईसचा इशारा करतायत पंच। अशा प्रकारे धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होती ती 2 चेंडू आणि 2 धावा मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आतापर्यंत एक संत सुरुवात म्हणू शकतो उद्घाटनीय सामना। 3 षटकांचा हा सामना असेल आणि त्यातील पहिली इनिंग कौशल सुरेख फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट डाउन द ग्राउंड आणि हाच जाईल पहिला
दणदणीत आणि खणखणीत वाघजाई माता चषक 2024 ब्रँडेड चौकार. सुरेख फटका आणि त्याचा चांगला समाचार घेतलाय कौशलचा. याचसाठी ओळखला जातो तो म्हणजे गणेश. घोडेगुम संघाचा हा स्टार बॅटर मात्र आपली भूमिका चोखपणे पार पाडत असताना आपण पाहतोय. एक धाव चोटी धाव घेण्यात यशस्वी झाले. अमित खेडेकर एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून या संघात आलेले अमित खेडेकर पाहतोय. थोडासा थ्रो लेट झाला. परत एकदा सुधीर, कुठेही बॅटचा संपर्क नाही, परंतु लेग बाईच्या स्वरूपात एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 7, 8. 5 चेंडू आणि 8 धावा मात्र धावफलकावर लागलेल्या आहेत. सुंदर षटक म्हणू शकतो. तेवढंच बॅटिंग टीम साठी सुद्धा चांगल्या धावा जमा केलेल्या आपण पाहतोय घोडेगुम संघाकडून. अजूनही विकेट मात्र गमावलेला नाही, ही जमेची बाजू म्हणावी लागेल. सुरेख फटका स्क्वेअर ड्राईव्हचा. तिथे फिल्डर आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण धावसंख्या पाहतोय 9. बिनबाद 9 धावा. 9च्या सरासरीने जर मात्र घोडेगुम संघ खेळला तर मात्र 27 धावांपर्यंत मजल मारू शकतो. परंतु जोपर्यंत गणेश आहे तोपर्यंत मात्र 40 अप हा त्यांचा नक्कीच टार्गेट असणार आहे, कारण हा स्टार बॅटर आहे. आज कुठेतरी कमी वाटते ती म्हणजे दिनेश काते यांची ओपनिंगला आपण पाहत आलोय. त्यांना नेहमीच घोडेगुम संघासाठी गणेश आणि दिनेश यांची मात्र ही जोडगोली आपण नेहमी पाहतो. आज कुठेतरी त्याला मिस करत असणार आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मात्र आता दाखल झालेला आपण पाहतोय स्वतः कर्णधार कॅप्टन कुल सुधीर खेडेकर. आपली भूमिका चोखपणे पार पडत असताना आणि आता गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलेलं आहे ते म्हणजे पांगळोली गावचे स्टार गोलंदाज, मूर्ती लहान पण कीर्ती महान असे अमित खेडेकर. एक चांगली अशी बॉलिंग ऍक्शन आणि तेवढीच सुरेख गोलंदाजी मात्र आपण त्यांच्याकडून पाहतो आणि आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा यांच्या गोलंदाजीचा नक्कीच असतो. एक एक्सपिरियन्स खेळाडू आणि आपला एक्सपिरियन्स पणाला लावून गोलंदाजी करत असतात. गणेश साठी हा काहीसा पंच दंडित करतायत, जमिनीला समांतर हात करून मात्र वाईटचा इशारा करतायत. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होतीये ती 10. दुसरं षटक हे प्रगती पथावर पाहायला मिळते. काहीशी अडखळत अशी सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजे अमित खेडेकर यांच्याकडून. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत ते पांगळोली संघाचे. त्यांच्यावर मोठी दारोमदार आहे आपल्या संघाची. परत एकदा सुरेख चेंडू, गुड लेंथला मारा केलेला, काही न समजलेला अपील करतायत. पंच मात्र दाद देत नाहीयेत. सुरेख अपील होती परंतु पंच तटस्थ. याच गोलंदाजीसाठी मात्र ओळखलं जातं ते म्हणजे अमित खेडेकर यांना आणि त्या गोलंदाजीची धार दाखवत असताना बिंदी गेंद डॉट. गणेशला मात्र आता शांत ठेवतात. पहिला चेंडू अवांतर आल्यानंतर मात्र कुठेतरी आता आपल्या गोलंदाजीची चमक दाखवत असताना आपण पाहतोय ते म्हणजे अमित. काहीसा लॉंग रनअप आपण पाहतोय आणि सुंदर बॉलिंग ऍक्शन, अक्षरशः पाहत राहावी अशी बॉलिंग ऍक्शन. परत एकदा फुल टॉस चेंडू होता परंतु त्याचा खरपूस समाचार घेण्यात अयशस्वी. काही गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेने आणि 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत ते म्हणजे गणेश. बारा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या पूर्वार्धातल्या इनिंग मधला. अमित गणेश साठी सुरेख चेंडू होता. कमी उसळी घेणारा, खरं तर फिरून मारायचा माणूस होता परंतु कमी उसळी आणि त्याच्यात चकवण्यात यशस्वी झालेत आणि त्यात थोडीशी मिसफिल्डिंग होती ती म्हणजे विकेट किपर अनंत महाडिक. एक एक्सपिरियन्स कंटेंडर पांगळोली संघाचे ज्यांना आपण
भरपूर वेळा पाहिलंय आपल्या संघासाठी मात्र आपली भूमिका पार पाडत असताना विकेट किपिंग, सुरेख विकेट किपिंग त्यांच्याकडून होते, परंतु काही तर अनइवन बाउन्स आणि त्याच्यात कुठेतरी त्यांच्याकडनं होती ती चूक. अमित, सुरेखा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने, एक धाव परिपूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. काहीस संत फिल्डिंग म्हणू शकतो, कारण कुठेतरी रनआउटचा चान्स झाला असता जर चांगला थ्रो असता. आणि धावसंख्या झाली आहे ती 15. बिनबाद 15 धावा आतापर्यंत. सुरेख सुरुवात म्हणू शकतो. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. दुसऱ्या षटकातील 8 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र माणूस असेल घोडेगुम संघाचा, मोठ्या धावसंख्येकडे मात्र वाटचाल करावी लागेल. सुधीर, सुरेख फटका तिथे फिल्डर होता, परंतु काही सगळं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि अशा प्रकारे जीवदान मिळतंय ते म्हणजे सुधीर खेडेकर, कॅप्टन कुल घोडेगुम संघाचे कर्णधार. यांना या चुका कुठेतरी टाळाव्या लागतील पांगलोली संघाला. जर स्कोर मात्र थांबवायचा असेल तर मात्र ही विकेट घेणं गरजेचं होतं, कारण एक चांगली साथ देत असतात ते नेहमी गणेश यांना. आपली भूमिका चोखपणे पार पाडत असताना आपण पाहिलंय सुधीर यांना, आणि त्यांनाच मिळतंय ते जीवदान. 17 धावा. वाह, काय गोलंदाजी आहे. गुडलेनचा चेंडू, न समजलेला चेंडू, बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही, चेंडू विसावतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 17 धावा. आणि आता मात्र असेल तो षटक म्हणजे शेवटचा निर्वाणीचा षटक, हाणामारीचा षटक, आणि त्याची जिम्मेदारी कोणावर सोपवली जाते हे मात्र पाहण्यालायक असेल, कारण आतापर्यंत 2 गोलंदाजांनी मात्र सुरेख गोलंदाजी केले, कौशल आणि अमित खेडेकर. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे तो म्हणजे वंडर बॉय ऑफ पांगलोली साजन रिकामे. उंची कमी असली तरी मात्र गोलंदाजीची धार, एक अवर्णनीय अशी गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. कितीतरी सामन्यामध्ये आपल्या संघाला विजेते पदाकडे घेऊन जाणारी गोलंदाजी आपण नेहमीच पाहिली आहे साजन कडून, आणि तोच साजन मात्र आता निर्वाणीचा आणि शेवटचा षटक घेऊन आलेला आहे तो आपल्या संघासाठी. पहिला उद्घाटनीय सामना वाघजाई माता क्रिकेट संघ लेप गवलवाडी आयोजित वाघजाई माता चषक 2025 घोडेगुम वर्सेस पांगलोली. 2 ताकदवर संघ मात्र येऊन ठेपलेले आहेत आणि सगळ्यांना ओढ लागलेली आहे या चमकत्या ट्रॉफ्यांची आणि चॅम्पियन होण्याची. सुरेख चेंडू, कमी उसळी घेणारा, खरं तर बॅटवर चढला नाहीये. मानस होता मोठा फटका मारण्याचा आणि कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा मानस आहे आणि त्यात यशस्वी होतात, परंतु कर्णधाराला बॅक टू द पॅव्हेलियन जावं लागतोय. खरं तर आत्महत्या करतात ते म्हणजे गणेशसाठी, कारण मोठे धावा आणि मोठे फटके मारण्याची ताकद जर क्षमता कोणाच्यात असेल तर तो गणेश शिवाय कोण असू शकतो. आणि कॅप्टन स्वतः सुद्धा ओळखतात ते, आणि गणेशला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवण्याचा मानस आता आपल्याला मात्र साफ दिसतोय. आणि आता मात्र सुधीरची जागा घेण्यासाठी चाललाय तो म्हणजे शुभम. अठरा धाव पळकावू लागलेल्या आहेत. तिसऱ्या षटकातील मात्र 5 चेंडू शिल्लक असतील. मोठे फटक्यांची गरज आहे घोडेगुम संघाला, आणि तो पूर्तता करेल का? इनसाइड आउटचा सुरेख फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार, खणखणीत आणि दणदणीत चौकार. गणेशच्या बॅट मधून याचसाठी स्ट्राईक घेतली होती आणि आता मात्र तो सिद्ध करतोय मी या संघाचा स्टार ऑलराऊंडर म्हणून का ओळखला जातो आणि माझ्या बॅटिंगवर माझ्या संघाला का भरोसा आहे हे मात्र सिद्ध करत असताना निर्वाणीचं षटक, शेवटचं षटक आणि त्यात मात्र धावांचा ओघ वाढता ठेवणं गरजेचं. परत एकदा सुरेख फटका आला तसाच पाठवून दिला. आता मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय दणदणीत आणि खणखणीत षटकार.
क्या बात आहे. याच बॅटिंग साठी ओळखला जातो. 2 ओव्हर मात्र शांत होता. आता मात्र हल्ला बॉल करतोय तो म्हणजे साजन वरती. धावसंख्या झाली आहे ती 28. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतंय. खरं तर सुधीर यांना जेव्हा विचारलं गेलं की किती धावसंख्येचा माणस असेल तेव्हा त्यांनी मात्र सांगितलं होतं की आम्ही 30 पर्यंत धावसंख्या करण्याचा आमचा माणस आहे. आणि तो मात्र आता इथे पुरपूर करत असताना गणेश मॅन फ्रॉम घोडेगुम, एक चांगला ऑलराऊंडर आणि एक चांगला खेळाडू आता मात्र आपली ताकद पणाला लावत असताना परत एकदा पॅव्हेलियनला सलामी देणारा हा येतोय खणखणीत आणि दणदणीत षटकार. ब्रँडेड गणेश मॅन फ्रॉम घोडेगुम. काय बॅटिंग, अफलातून बॅटिंग, अक्षरशः शांत होता. 2 ओव्हर मात्र शेवटच्या षटकात आपला धमाका दाखवत असताना ज्या फलंदाजीसाठी तो ओळखला जातो ती मात्र फलंदाजी आता मात्र दाखवत असताना साजनवर करतोय हल्ला बॉल. आतापर्यंत 1 चौकार आणि 2 खणखणीत षटकार मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळलेत. साजन थोडासा दबावात नक्कीच असणार आहे कारण आतापर्यंत धावा 34 लागलेल्या आहेत आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. या 2 चेंडू मध्ये किती धावा येतील ते मात्र या सामन्यांचं गणित ठरवतील एवढं नक्की. परत एकदा कमी उसळी घेणारा चेंडू, गुडलेनचा चेंडू आणि नाराज आहे स्वतःवरती. मोठा फटका मारायचा होता परंतु कुठेतरी चकवा देण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे साजन. रिकाम्या मॅन फ्रॉम पांगरोली या गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि ती गोलंदाजी करत असताना 3 चेंडूवर मोठे फटके आले परंतु मी प्रत्युत्तर देऊ शकतो हे दाखवत असताना साजन. शॉट आर्म जंप, चेंडू सीमा रेषा पार, खणखणीत आणि दणदणीत षटकार आणि 40 धावांचं मात्र 40 धावा धावफलकावर लावण्यात यशस्वी झालेला आहे तो म्हणजे घोडेगुम संघ. कॅप्टन सुधीर बोलला होता 30 धावा परंतु त्या 10 धावांची भर घातलेली आहे. शेवटच्या षटकात अक्षरशः तुटून पडलाय तो म्हणजे गणेश. ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो पहिल्याच बॉलवरती मात्र आपल्या कर्णधाराची विकेट घेतली होती. ती का घेतली होती ते याच फलंदाजीसाठी घेतली होती आणि काय धुवाधार बॅटिंग केलेली आहे गणेश यांनी. बारा चेंडू आणि 32 धावांची सुरेख खेळी मात्र आपण पाहतोय गणेशच्या बॅट मधून. अप्रतिम फलंदाजी, 40 धावा लावलेल्या आहेत आणि 41 धावांचं आव्हान असेल खामगाव. या पुढील होणारा सामना असेल खामगाव शैलेश आणि घोनसे निवाची वाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. चाळीस धावा मात्र धावफलकावर लावल्यानंतर खामगाव शैलेश आणि घोनसे निवाजीवाडी या कप्तानी लगेच स्टेजवरती यायचं आहे. घोनसे पांगलोली संघाला विनंती आहे की आपला प्रतिनिधी इथे होता मात्र आता कुठेतरी गायब झालाय. पाठवायचं आहे कारण प्रतिनिधी असणं खूप गरजेचं आहे. तसेच घोडेगाव संघाला सुद्धा विनंती आहे की आपला एक प्रतिनिधी इथे असणं गरजेचं आहे मित्रांनो. घोनसे निवाजीवाडी कर्णधार आपला पाठवायचा आहे इकडे स्टेजवर. घोनसे
खामगाव शैलेश आणि घोणसे निवाचीवाडी यापुढील होणारा सामना असेल. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे मित्रांनो. आणि घोडेगुम संघाला विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण मात्र वेळेत सजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ मात्र वाया घालवू नका, विनंती असेल. 40 धावांचं आव्हान मात्र ठेवले. 41 धावा करायच्या आहेत आणि कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. वाघजाई माता वाघजाई माता क्रिकेट संघ लेप गौलवाडी आयोजित वाघजाई माता चषक 2025 हे भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. आणि उद्घाटनी या सामन्यात काय धुवाधार फलंदाजी केली. 12 चेंडू आणि 32 धावा पाहायला मिळाल्या, त्या म्हणजे गणेश. हॅलो. आणि आता मात्र आपण पाहतोय बॅटिंग स्ट्राईक वरती अमित खेडेकर आणि श्रीधर रिकामे. पांगलोली गावचा क्रिस गेल म्हणून ज्याला ओळखलं जातं तो श्रीधर रिकामे, ज्याला आपण कितीतरी धुवाधार खेळी करताना पाहिलेलं आहे. 40 धावांचं 41 धावांचं आव्हान जे आहे ते जर पेळायचं असेल, पूर्ण करायचं असेल तर मात्र श्रीधरची बॅट आज चालली पाहिजे. आज पांगळोलीकरांच्या नजरा मात्र लागल्या असतील त्या म्हणजे श्रीधरच्या बॅटिंगकडे आणि त्याच्यासोबत आलेले एक्सपिरियन्स खेळाडू अमित खेडेकर ऑलराऊंडरची भूमिका चोखपणे पार पडत असताना आपण पाहिलंय. आता 41 धावांचं मोठं असं आव्हान आपण पाहतोय. खरं तर 2 षटकं मात्र शांत ठेवलं होतं, मात्र तिसऱ्या षटकामध्ये धमाका केला तो म्हणजे गणेश यांनी. आणि आता गोलंदाजी मार्कवर स्वतः तोच हजर झालेला आहे. 41 धावांचं आव्हान आणि आता मात्र आपल्या गोलंदाजीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे गणेश. पहिला चेंडू 41 धावांचं आव्हान आणि काही दंडित करतायत पंच. लेग साइडच्या दिशेने मारा, अंगावर मारा करायचा होता परंतु लाईन मिस केली आणि पंच दंडित करतायत. इट्स अ वाईट. धावांचा श्री गणेश झालेला आहे तो म्हणजे पांगलोली या संघाचा. 40 धावा आता मात्र करायचे असतील. 18 चेंडू 40 धावा. गणेश सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र तिथे फिल्डर आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि श्रीधर कुठेतरी थांबवतोय. अमित यांना कुठेतरी विश्वास दाखवतोय आपल्या फलंदाजीचा, कारण अटॅक झाला होता शेवटच्या षटकात आणि सामन्यांचं थोडंसं चित्र बदललं होतं. असं वाटत होतं लो स्कोरिंग मॅच होती की काय, परंतु तिथून मात्र धमाका केला तो म्हणजे गणेश याने. आणि आता तसाच काहीसा धमाका करावा लागेल अमित नाही तर श्रीधर यांना. आणि श्रीधर आणि अमित हे दोन्हीही धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखले जातात, ताकदवर फलंदाजीसाठी ओळखले जातात. आता मात्र त्यांना आपली ताकद आणि चुणूक या मैदानात दाखवावी लागेल. बाबळी मैदान नायगाव. हा मारायचा होता फटका, काहीसा मिस टायमिंग शॉट होत आहे. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये मात्र पडतोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. फटका फसला होता, चान्स खरं तर होता परंतु कुठेतरी लांब असल्या कारणाने मात्र गणेश याने जास्त प्रयत्न केले नाहीत. हा विकेट जर भेटला असता तर मात्र विजयाचे दरवाजे उघडले गेले असते घोडेगुम संघाचे. परंतु म्हणतात ना नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असेल आणि हा झेल होता होता मात्र वाचलाय. श्रीधर पहिल्या चेंडूवरती परत एकदा गणेश. वाह, सुरेख चेंडू गुडलेनचा मारा होता. न समजलेला चेंडू ड्रिफ्ट होऊन जातोय, विसावतोय तो म्हणजे स्वतः कर्णधार जे विकेट किपिंग करतायत सुधीर खेडेकर यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे बिनबाद 2 धावा. 41 धावांचं मोठं आव्हान आहे. तीन धावा. खामगाव शैलेश आणि घोणसे निवाचीवाडी हे षटक संपण्याच्या अगोदर मात्र हजर राहायचं आहे.
लॉंगॉनच्या दिशेने तटवलेला चेंडू. आता मात्र फक्त एका धावेवरच समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे पांगळोली संघाला सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. गणेश याने मात्र पिचचं मात्र हे ओळखलंयच, कारण स्वतः बॅटिंग केली आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आल्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी आपण त्याच्याकडून पाहतोय. ऑलराऊंडर खेळाडू, स्टार खेळाडू श्रीधर ऑन अ स्ट्राईक. ओहो, काय चेंडू होता, काय चेंडू होता. अपील करतायत पंच. तटस्थ होते मात्र खेळाडू वृत्ती दाखवत असताना श्रीधर रिकामे. एकदा टाळ्या होऊन जाऊ देत, कारण पंचांनी मात्र बाद दिला नव्हता, परंतु स्वतः त्याने मान्य केलं की माझ्या बॅटची एज लागली आणि मी बाद आहे. यालाच खिलाडू वृत्ती बोलतात. सचिन तेंडुलकर आणि ॲडम गिलक्रिस्ट यांना याचसाठी ओळखलं जायचं. पंच जरी नाही म्हटले तरी मात्र ते स्वतःहून रिटर्न जायचे आणि हा पहिला मोठा हादरा आणि झटका बसतोय तो म्हणजे पांगळोली संघाला. हॅलो हॅलो. खामगाव शैलेश घोणसे निवाचीवाडी पुढील होणारा सामना आहे. मी खामगाव संघाच्या कर्णधार शैलेशाला विनंती करतो की त्यांनी टॉससाठी यायचं आहे. घोणसे निवाचीवाडीचा कर्णधार इथे उपलब्ध आहे. कृपया करून मी खामगाव शैलेश यांना विनंती करतो की त्यांनी टॉससाठी यायचं आहे लवकरात लवकर. आणि आता मात्र बॅटिंग क्रीजवर येऊन ठेपलाय तो म्हणजे कौशल, ज्याने की पहिली ओव्हर टाकली होती आणि सुरेख ओव्हर टाकली होती. आता मात्र बॅटिंगची भूमिका पार पाडावी लागेल. ओहो, सुरेख चेंडू, अंगाचा भेद घेणारा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होते आतापर्यंत. सुरेख षटक हाताळणी केलेली आहे ती म्हणजे गणेश याने अप्रतिम खिलाडू वृत्ती आणि अप्रतिम अष्टपैलू खिलाडू वृत्ती दाखवत असताना आपल्या संघासाठी खोऱ्याने धावा जमवल्या. तदनंतर मात्र षटकांसाठी आला आणि षटकात फक्त धावा खर्च केले आहेत, त्या म्हणजे 4. काय सुरेख ओव्हर मात्र आपण त्याच्याकडनं पाहिले. षटक सुरेख हाताळणी केली चेंडूची आणि श्रीधरचा एक मोठा विकेट मात्र कमावण्यात यशस्वी झाला, तो म्हणजे गणेश. गणेश ऑन अ फायर म्हणू शकतो आजच्या मॅच मध्ये. धमाका, पहिल्याच उद्घाटनाच्या सामन्यात मात्र धमाका उडवून दिलाय तो म्हणजे गणेश याने, कारण श्रीधरची विकेट ही खूप मोलाची विकेट होती. 41 धावांचं आव्हान पेळायचं असेल पांगळोली संघाला तर मात्र श्रीधरचं राहणं गरजेचं होतं आणि त्याला जीवदान सुद्धा मिळाला होता, परंतु त्या जीवदानाचा जास्त फायदा मात्र उचलू शकलेला नाहीये तो श्रीधर. आणि आता येतोय गोलंदाजी मार्कवर एक एक्सपिरियन्स खेळाडू प्राण, ज्यांची गोलंदाजी मात्र वाखाणण्याजोगी असते. गणेश काम करतो आणि त्याच्यावर मात्र म्हणतात ना, गणेश पायार असतो आणि त्याच्यावर कळस चढवण्याचं काम जर कोण करत असेल घोडेगुम संघासाठी तर तो असेल प्राण. शांत आणि संयमी असे ऍक्शन, जास्त उठापटक नाही, सुंदर ऍक्शन असते. टप्प्यावर मारा करतो. मॅग्राची आठवण करून देत असतो आपल्याला नेहमी त्याच्या गोलंदाजीमध्ये. आणि हा पहिलाच काहीसा लाईन लेंथ मिस करतोय आणि पंच दंडित करतायत. अवांतर चेंडू, वाईडची घोषणा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती येते 1 बाद 5 धावा आणि अजूनही 36 धावांची गरज असेल, ती म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. पांगळोली संघाला जर दुसऱ्या फेरीत दाखल व्हायचं असेल वाघजाई माता चषक 2025च्या या पर्वामध्ये. सुरेख फटका डाऊन दी ग्राउंड. तिथे थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण होत आहे. फिल्डर आहे लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू नाही शकत. 2 धावांवरच समाधान मानतायत ते म्हणजे अमित खेडेकर आणि कौशल. आणि ही चोरटी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत का, तर नक्कीच हो होत आहेत. दोनच धावा घोषित करतायत ते म्हणजे पंच. तिसरा धाव घेण्याचा, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न यशस्वी सुद्धा झाला होता, परंतु गणेश अपील करत असताना आणि पंच मात्र त्याला दाद देत असताना आपण पाहतोय. 2 धावांवरच समाधान मानावं लागेल. 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. संत खेळ चाललेला आपण पाहतोय.
उदाहरण आपल्या समोर सादर करत असताना प्राण, जरी माझ्याकडे जास्त स्पीड नसला तरी माझ्याकडे मात्र टप्पा आहे आणि याच जोरावर मी मात्र घोडेगुम संघाचं नेतृत्व करत असतो गोलंदाजी साठी आणि ते मात्र आता इथे दाखवत असताना प्राण. सुरेख सुरेख याचसाठी ओळखला जातो. काय गोलंदाजी चालली, अक्षरशः शांत केलंय ते म्हणजे पांगळोली संघाला आणि अमित खेडेकर यांना काही समजून देत नाहीयेत. फक्त खेळ चाललाय तो गोलंदाज आणि विकेट किपर मध्ये आणि फलंदाज मात्र आपल्याला शांत दिसत आहेत. प्राण, काय गोलंदाजी आतापर्यंत, 3 चेंडू आणि त्यात मात्र 3 धावा. हा सुरेख फटका, फुल टॉस होता आणि चांगला फटका होता परंतु झेल बाद होत आहे ते म्हणजे अमित खेडेकर. मोठा झटका बसतोय पांगलोली संघाला. दुसरा गडी बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. आणि आता मात्र फलंदाजीसाठी येत आहे ते म्हणजे अनंत महाडिक. 7 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. धाव फलकावरती कुठेतरी संत म्हणावं लागेल. 41 धावांचं आव्हान असल्यानंतर मात्र कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज होती आणि तो प्रयत्न केला होता अमित यांनी परंतु झेल होत आहे ते म्हणजे फाईन लेगच्या दिशेने मारला होता चेंडू परंतु तिथे फिल्डर मात्र सज्ज होता. अनंत महाडिक एक्सपिरियन्स खेळाडू आपला एक्सपिरियन्स पणाला लावतील का संघासाठी. सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेने परंतु तिथे काहीच अडथळा आल्या कारणाने मात्र फक्त 2च धावांवर समाधान मानावं लागेल. हीच बॅटिंग करावी लागेल. अजूनही मोठे फटक्यांची गरज आहे. धावा खूप आहेत. 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 32 धावांचं आव्हान आहे अजूनही करायचं जर दुसऱ्या फेरीत दाखल व्हायचं असेल पांगलोली संघाला. अनंत महाडिक करिश्मा करू शकतात का आपल्या संघासाठी की प्राण, ज्याने आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केलेली आहे, फक्त 5 धावा खर्ची केलेल्या आहेत, तो काहीतरी करिश्मा करेल, पाहण्यालायक असेल. सुरेखा याच गोलंदाजीसाठी ओळखला जातो. निर्धाव चेंडूची सांगता होती. हल्लाबोल झाला होता परंतु त्याचं चोख प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय प्राण. फक्त 9 धावा धावफलकावर लागले आहेत आणि आता गरज असेल ती म्हणजे 32 धावांची. आव्हान खडतर झालेला पाहतोय आपण पांगलोली संघासाठी. आता मात्र काहीसा चमत्कार करावा लागेल कौशल आणि अनंत महाडिक यांना. एक युवा स्टार आणि त्याच्या समोर आपण पाहतोय त्यांच्या समवेत अनंत महाडिक एक्सपिरियन्स खेळाडू ज्याने खूप वेळा आपल्या संघासाठी मात्र करिश्मा केलेला आहे आणि त्याच योग्य ते आपल्या या टीमसाठी मात्र उभे आपण पाहतो. प्रत्येक वेळेला खेळताना मैदानात एक वेगळी एनर्जी घेऊन येणारे असे हे फलंदाज अनंत महाडिक जे की विकेट किपिंगची भूमिका पार पाडत असतात. खामगाव शैलेश आणि घोनसे निवाचीवाडी यामध्ये होणारा टॉस संतोष पवार यांना विनंती करतो की आपण टॉस उडवून घ्यायचा आहे. दोन संघांमधला कर्णधार हजर झालेले आहेत. रौनक शेवटचा षटक घेऊन आलेला आहे. 32 धावांचं आव्हान असणार आणि हा गडी बाद कारण अनंत महाडिक कुठेतरी कमी पडले आणि हा धावचीच्या स्वरूपात तिसरा हादरा बसतो. 1 रन शॉट. एकही रन नसणार आहे कारण 1 शॉट आणि दुसऱ्या रनाला मात्र धावचीत होत आहेत ते म्हणजे अनंत महाडिक. पुढील होणाऱ्या सामन्याचं टॉससाठी मी खामगाव संघाला विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस मंचावर यायचं आहे. खामगाव निवाची वाडी खामगाव शैलेश आणि घोनसे निवाची वाडी दोन्ही संघांचा आता थोड्याच वेळा टॉस होणार आहेत. मी विनंती करतो की त्यांनी थोडंसं बाहेर यायचं. परत एकदा दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी कृपया करून एंट्री फी भरून घ्यावी, प्रवेश फी कृपया करून. रौनक जादू कामगिरी करत असताना एक रनआउटचा विकेट आणि तदनंतर मात्र कौशलला पाठवतोय तो माघारी. विकेट किपरच्या हातामध्ये मात्र बॅट एज घेऊन विसावलेला चेंडू आपण पाहतोय. चौथा हादरा.
गोंसे निवाचीवाडी आणि खामगाव संघाला विनंती करतो की टॉस करून घ्यायचे आहे, कारण आपल्याला सामने वेळेत पूर्ण करायचे आहेत. अन्यथा पेनल्टी लावली जाईल. 3 बॉलची पेनल्टी आहे. प्रत्येक षटक 5-5 चेंडूचं टाकलं जाईल. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर टॉससाठी यायचं. हे लास्टचं षटक आहे. पुढील होणारा सामना आहे खामगाव आणि गोंसे निवाचीवाडी. दोन्ही संघांना विनंती. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि जवळजवळ या सामन्यातली फक्त आपण पाहतोय औपचारिकता शिल्लक आहे. आता कुठला तरी चमत्कार मात्र करावा लागेल पांगलोली संघाला आणि तोच वाचू शकतो या सामन्यात हरण्यापासून. परंतु ते होताना आपल्याला पाहायला मिळेल का? परंतु रौनक ज्याने आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केलेली आहे, एकही धाव खर्च केलेली नाही, परंतु आता अवांतरच्या स्वरूपात मात्र तो धाव भेट करत असताना 11 धावा आपल्याला पाहायला 10 आणि सुरेख गोलंदाजी त्रिफळाची ध्वस्त मस्त आणि उद्ध्वस्त. सुशांत बॅक टू द पॅव्हेलियन. गडीबात 5वा हादरा बसतोय तो म्हणजे पांगलोली संघाला. रौनकने सुरेख गोलंदाजी आतापर्यंत केलेल्या वैयक्तिक 2 विकेट आणि सांघिक 1 अशा 3 विकेट्स मात्र या शेवटच्या षटकात घेतलेल्या आहेत आणि एकतर्फी सामना चाललाय की काय असं वाटायला लागलंय, कारण श्रीधर माघारी परतल्यानंतर मात्र प्रतिकार आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तो म्हणजे पांगलोली संघाकडून एक फायटर संघ म्हणून ओळखला जातो, परंतु चारी मुंड्या चित केलंय ते म्हणजे घोडेगुम संघाने पांगलोली या संघाला. गणेशचा तो वादळ आला आणि मात्र त्या वादळाने शांत केलंय ते म्हणजे पांगलोली संघाला. गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये अष्टपैलू कामगिरी करत असताना हा चेंडू विरकावून दिलाय पंच घोषित करत असताना नो नो आणि षटकार. फाईन लेगच्या दिशेने जाणारा हा दणदणीत आणि खणखणीत आणि शेवटी आलेला षटकार आपण पाहतो. या फटक्यांची गरज होती खरं तर पांगलोली संघाला, परंतु देर आहे दुरुस्त आहे. टॉस होत आहे. पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस होत आहे. गोंसे निवाचीवाडी वर्सेस. मी सगळ्या खेळाडूंना विनंती करतो की थोडासा कॅमेरामॅनसाठी थोडंसं मागे यायचं आहे, थोडंसं मागे यायचं आहे. पुढील होणाऱ्या सामन्याचं टॉस संतोष पवार यांच्या हस्ते होणार आहे. गोंसे निवाचीवाडी आणि खामगाव संघाचा करणार यांच्यामध्ये टॉस होत आहे. तेवीस धावा धावफलकावर लागलेला एक चौकार पाहायला मिळाला. गणेश याच्या बॅट मधून आणि अशा प्रकारे संघ विजयी होतोय तो म्हणजे घोडेगुम संघ. पहिला उद्घाटनीय सामन्याचा मानकरी ठरतोय तो म्हणजे घोडेगुम संघ. घोडेगुम संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच पांगलोली संघाला हार्ड लक आणि पुढील तुमच्या सामन्यांसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. तुम्ही या स्पर्धेत सहभागी झाला त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक आभार. पुढील